नमस्कार. चला आज आपण मेकॅनिकल फिटिंगच्या जगात एक फेरफटका मारूया. हे एक असं क्षेत्र आहे जिथे सगळा खेळ आहे तो अचूकतेचा आणि हाताच्या कौशल्याचा. कधी विचार केलाय की मोठमोठ्या मशीन्स शिलाय फक्त आणि फक्त हाताच्या हत्यारांनी धातूचे दोन तुकडे एकमेकांना इतके परफेक्ट कसे बसवले जातात? याच प्रश्नाचं उत्तर दडलंय फिटिंगच्या कलेमध्ये आणि हो, त्याच्या मागच्या विज्ञानामध्ये सुद्धा. तर आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी फिटिंग म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग मापणी आणि मार्किंगसाठी लागणारी साधनं कोणती आहेत ते पाहू. त्यानंतर जॉबला पकडणारी आणि कापणारी हत्यारं कोणती, फाईल्सचे प्रकार कोणते आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षिततेबद्दल बोलूया. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला टप्पा आहे फिटिंग. म्हणजे काय? अनेकांना वाटतं की हे फक्त एक साधं काम आहे, पण खरं सांगायचं तर ही हाताने अचूकता साधण्याची एक अप्रतिम कला आहे. तर मग हे फिटिंग किंवा जोडकाम म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी कला आहे जिथे एक कुशल कारागीर फक्त आपल्या हातांनी धातूच्या तुकड्यांना कापतो, घासतो आणि असा काही आकार देतो की ते दोन वेगळे भाग एकमेकांमध्ये अगदी परफेक्ट जुळून जातात. जसं आपण एखादा कोडं किंवा पझल सोडवतो ना, अगदी तसंच. आता या कामामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या क्रिया कराव्या लागतात. मार्किंग म्हणजे धातूवर एक नकाशा काढणं, हॅक्सॉईंग म्हणजे त्याला योग्य आकारात कापणं आणि फायलिंग म्हणजे घासून पृष्ठभाग अगदी गुळगुळीत करणं. या आणि अशा अनेक क्रिया एकत्र येतात तेव्हा कुठे एक फिटिंगचं काम पूर्ण होतं. ओके, आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, मापणी आणि मार्किंगची साधने. कोणतंही फिटिंगचं काम सुरू करण्याआधीची ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. आपण असं म्हणू शकतो की धातूवरचं कामाचा एक आराखडा तयार करणं. बघा, कोणतंही काम सुरू करण्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे अचूक मोजमाप. जरा जरी माप चुकलं की सगळं काम चुकतं. त्यामुळे योग्य साधने वापरून अचूक माप घेणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठी जे सर्वात बेसिक आणि महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे स्टील रूल. याचा वापर करून आपण जॉबची लांबी, रुंदी, उंची सगळं काही मोजू शकतो. हे सहसा स्टेनलेस स्टीलचं असतं, त्यामुळे ते गंजत नाही आणि आपलं माप नेहमी अचूक राहतं. ठीक आहे, माप तर घेतलं, पण आता हे माप धातूच्या तुकड्यावर उमटवायचं कसं? इथूनच मार्किंगची प्रक्रिया सुरू होते. हे अगदी आपण कागदावर पेन्सिलने रेषा आखतो ना, तसंच काहीसं आहे. आणि या कामासाठी वापरलं जातं स्क्रायबर. स्क्रायबर म्हणजे काय? तर समजा एक पोलादाची पेन्सिलच. याचं टोक खूप धारदार असतं, ज्यामुळे धातूवर अगदी बारीक आणि अचूक रेषा ओढता येतात. याच रेषा मग आपल्याला कापायला किंवा घासकाम करायला मदत करतात. आता तिसरा विभाग, पकडणारी आणि कापणारी हत्यारं. मार्किंग तर झालं, आता खऱ्या ॲक्शनला सुरुवात करूया. म्हणजे जॉबला घट्ट पकडून त्याला कापण्यासाठी कोणती हत्यारं लागतात ते पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, कोणतंही कटिंग किंवा फायलिंगचं काम करताना जॉब जागेवरून हलता कामा नये. तो एकदम घट्ट पकडलेला असला पाहिजे, कारण स्थिरता असेल तर आणि तरच कामामध्ये अचूकता येते. आणि जॉबला असं घट्ट पकडण्यासाठी वर्कशॉपमधला सगळ्यात मोठा मदतनीस म्हणजे बेंचवाईस. हे बेंचवर एकदम पक्क बसवलेलं असतं. त्याचे दोन जबडे असतात, एक स्थिर आणि एक हलणारा. या दोन जबड्यांमध्ये जॉबला इतकं मजबूत पकडलं जातं की तो अजिबात हलत नाही. आता बघा, बेंच वाईसचा वापर मोठ्या आणि जड कामांसाठी होतो. पण समजा एखादं छोटंसं नाजूक काम असेल तर त्यासाठी असतो हँड वाईस. हा लहान असतो आणि तो हातात धरून काम करण्यासाठी वापरतात. म्हणजे कामाच्या गरजेनुसार योग्य वाईस निवडणं महत्त्वाचं आहे. चला, जॉब आता बेंच वाईसमध्ये एकदम घट्ट पकडला गेला आहे. आता वेळ आली आहे धातूला आकार देण्याची. आणि त्यासाठी आपलं पहिलं आणि महत्त्वाचं हत्यार आहे हॅकसॉ. हॅकसॉ म्हणजेच करवत. यात एका फ्रेममध्ये बारीक दातांचं एक पातळ असतं, जे खूप ताणून बसवलेलं असतं. याच पात्याच्या मदतीने धातू कापला जातो. हो, पण धातू किती जाड आहे किंवा कोणत्या प्रकारचा आहे त्यानुसार योग्य पातं निवडावं लागतं. आणि आता आपला चौथा विभाग, फाईलचे प्रकार आणि उपयोग. धातू कापून झाला, पण तेवढ्याने काम संपत नाही. त्याला अचूक आकार द्यायला आणि त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत करायला फायलिंग करावं लागतं. इथेच कामाला खरा फिनिशिंग टच मिळतो. फाईल्स, ज्यांना आपण कानस म्हणतो, त्यांचं काम काय? तर धातूच्या पृष्ठभागावरून अगदी थोडं थोडं मटेरियल काढून टाकणं. यामुळे पृष्ठभाग एकदम सपाट आणि गुळगुळीत होतो आणि आपल्या जॉबला अगदी परफेक्ट आकार मिळतो. आता बघा, फाईल्सना त्यांच्या ग्रेडनुसार ओळखलं जातं. हे ग्रेड कशावर ठरतात? तर 1 सेंटीमीटरमध्ये किती दाते आहेत यावर. जसं की रफ फाईल बघा, तिचे दाते कमी म्हणजे 8 ते 10 पण जाड असतात.
त्यामुळे ती पटापट जास्त मटेरियल काढून टाकते. आणि मग येते स्मूथ फाईल. हिचे दाते खूप बारीक आणि जवळजवळ असतात, म्हणजे 20 ते 22. याने काय होतं तर फिनिशिंग एकदम जबरदस्त गुळगुळीत मिळतं. फाईल्सचं वर्गीकरण फक्त ग्रेडवरच नाही तर त्यांच्या कटवरूनही केलं जातं. म्हणजे सिंगल कट, डबल कट, रास्प कट असे प्रकार असतात. प्रत्येक कट एका विशिष्ट कामासाठी बनवलेला असतो. उदाहरणार्थ डबल कट फाईल वेगाने धातू काढते, तर सिंगल कट फाईल एकदम गुळगुळीत फिनिशिंगसाठी वापरली जाते. आणि आता येऊया आजच्या चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, सुरक्षितता. कोणतंही हत्यार उचला किंवा कोणतंही मशीन सुरू करा, त्याआधी येतो सुरक्षिततेचा विचार. हा प्रत्येक कामाचा पाया आहे. याच्याशिवाय कोणतंही कौशल्य अपूर्णच आहे. हे काही सोपे पण अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत. काम करताना आपलं पूर्ण लक्ष कामावरच हवं. आपली कामाची जागा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकी असावी. कोणतंही हत्यार वापरण्याआधी ते नक्की कसं वापरायचं हे समजून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षितता हा फक्त एक नियम नाहीये, ती एक सवय आहे, एक वृत्ती आहे. एका खऱ्या कुशल कारागिराची ओळखच ही आहे. तर मग आज आपण फिटिंगची मूलभूत हत्यारं आणि प्रक्रिया यांची ओळख करून घेतली. आता एक विचार करा, या साध्या हत्यारांचा वापर करून सर्वात पहिली कोणती वस्तू बनवता येईल? कदाचित एक छोटासा धातूचा ठोकळा, ज्याचे सगळे पृष्ठभाग सपाट आणि सगळे कोण अगदी बरोबर काटकोनात असतील? हो, इथेच खऱ्या कौशल्याची आणि सर्जनशीलतेची सुरुवात होते.